नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. उद्या मराठीचा पेपर आहे. तुम्ही बोर्डचा पहिलाच पेपर देणार आहात 20 तारीख, बरोबर. थोडेसे नर्वस फील झाला असेल, पण टेन्शन घेऊ नका. तुमचा मराठीचा पेपर नक्की सोपा जाईल. मागचे 3 दिवस तुम्ही खूप मेहनत करत आहात. प्रत्येकजण व्यवस्थित आपापल्यापरीने प्रयत्न करतो आहे. प्रिपरेशन तुम्ही सगळेजण व्यवस्थित करत आहात, त्यामुळं तुमचा पेपर नक्कीच सोपा जाईल. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मराठीच्या पेपरसाठी टाईम मॅनेजमेंट कसं असलं पाहिजे ते समजून घेऊया. बघा, 3 तासाचा पेपर आहे. 11 ते 2 या वेळेत तुमचा बोर्डचा पहिला पेपर होणार आहे. 3 तासाचा आणि 80 गुणांचा पहिला लँग्वेजचा पेपर असणार आहे. आता ह्यासाठी व्यवस्थित आपल्याला टाईम मॅनेजमेंट समजून घ्यावं लागेल. प्रत्येक विभागाला किती टाईम मॅनेज करायचा आहे सगळं काही नीट समजून घेऊया आणि रिलॅक्स राहा. पेपर सोपाच येतो, टेन्शन अजिबात घेऊ नका. सांगितलेलं टाईम मॅनेजमेंट फक्त व्यवस्थित फॉलो करा. नक्की तुमचा 80 मार्काचा पेपर पुरेपूर अटेम्प्ट होईल आणि एकही मार्काचा पेपर तुमचा सुटणार नाही. आणि डोक्यात ठेवा की आपण 70+ टार्गेट ठेवलं आहे, त्या दृष्टीने लिखाण करायचं आहे. कळलं नक्की? चलो, आता आपण काय केलं, पहिलं तर 80 गुण होते, 3 तास होते, ह्यांचे तुकडे केले. पहिले 24 गुण पहिल्या 1 तासासाठी म्हणजे 11 ते 12 या वेळेत, नंतर 37 गुण दुसऱ्या 1 तासासाठी 12 ते 1, नंतर 30 गुण 1 ते 2 शेवटच्या 1 तासामध्ये. आता नीट बघा, ज्या वेळेत मी जे प्रश्न सांगेल ते प्रश्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि प्रत्येकाचे पूर्ण होतील. टाईम व्यवस्थित पुरतो. थोडेफार आपण विभाग इकडं तिकडं करणार आहोत, टेन्शन घेऊ नका. त्यानंतर हँडरायटिंग ही एक समान असली पाहिजे. अजिबात सुरुवातीला चांगली हँडरायटिंग, एंडिंगला खराब हँडरायटिंग असं ठेवू नका. मीडियम हँडरायटिंग ठेवा. हँडरायटिंगचं स्पीडसुद्धा मीडियम ठेवा. अजिबात स्लो नको, अजिबात फास्ट नको. क्लिअर? नंतर 2 तासानंतर एक महत्त्वाची गोष्ट करायची, ते म्हणजे आपला किती पेपर झाला हे चेक करायचं आहे. हे डोक्यात ठेवताल आणि घड्याळ तुम्ही सोबत घेऊनच जाणार आहात, त्यामुळं टाईम बघत बघत पेपर सॉल्व करत राहताल. क्लिअर? चलो, आता पहिला 1 तास 24 गुण असणार आहेत. 11 ते 12 या वेळेमध्ये काय करणार, पहिलं गद्य वितारे जे 3 होते 40 मिनटामध्ये काम निपटून टाका. 40 मिनटात 3 उतारे सहज होतात. त्यानंतर स्थूल वाचनाचे प्रश्न 2 प्रश्न 20 मिनटामध्ये, म्हणजे 60 मिनटामध्ये तुमचे 2 विभाग झाले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर मध्ये पद्य विभाग येतो, त्याला काय करायचं? बघा, पद्य विभागामध्ये 3 प्रश्न आहेत. 3 प्रश्नांना किती जागा लागेल तुम्हाला माहिती आहे, त्यानुसार पेजेस सोडा. कळलं? नक्की पेजेस सोडा. नंतर पद्य विभाग अटेम्प्ट करा. का ते समजून घ्या. बघा, गद्य विभाग हा आकलनाचा विभाग आहे. तुम्ही अगोदर वाचणार, समजून घेणार, मग उत्तर लिहिणार, बरोबर. पद्य विभाग पण सेमच आहे आणि एकाच टायमाला जर तुम्ही सगळं करत बसलात तर आकलन क्षमता मेंदूची कमी होती. त्यामुळं एका वेळेला आकलन करा. आणि हे तर तुम्ही पाठ करूनच जाणार आहात ना, हे तर कुठं आकलन करायचं, डायरेक्ट उत्तर तर लिहायचे आहेत. त्यामुळं पहिलं आकलनवाला विभाग घेतला, वाचला उतारा, प्रश्न उत्तर लिहिली. नंतर पद्य विभागाला जागा सोडली. नंतर स्थूल वाचनाचे 2 प्रश्न लिहिले, खतम. आता इथपर्यंत आपले काय झाले, 24 गुण महत्त्वाचे झाले. क्लिअर? आता ह्याच्यामध्ये सुद्धा मी पठित उताराला टाईम मॅनेजमेंट सांगितलं आहे. बघा, 15 मिनटामध्ये 1 उतारा होतो. पहिले 2 प्रश्न उतारा वाचून सोडवताल 10 मिनटामध्ये आणि स्वमत 5 मिनटामध्ये लिहायचं आहे. स्वमत किती लिहायचं आहे, कसं लिहायचं आहे ते लास्ट व्हिडिओजमध्ये डिस्कस झालेलं आहे. प्रत्येक विभागासाठी टाईम मॅनेजमेंट ऑलरेडी डिस्कस झालेलं आहे. कसं प्रिपरेशन करायचं सांगितलं आहे. त्यामुळं ते व्हिडिओज नीट बघून घेताल. डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या व्हिडिओची तुम्हाला लिंक मिळून जाईल. अजून पण नसतील बघितले तर ते व्हिडिओ नक्की बघून घेताल. चलो, आता पुढचा 1 तास म्हणजेच 12 ते 1 हा चॅलेंजिंग 1 तास असणार आहे, ज्याच्यामध्ये आपण मॅक्सिमम मार्क्स कवर करणार आहोत. टॉपिक पण आपले इझी राहतील 12 ते 1मध्ये. बघा, पहिलं तर भाषा अभ्यास करायचा आहे, म्हणजे स्थूल वाचन झालं की लगेच शिफ्ट करणार तुम्ही भाषा अभ्यासामध्ये. 16 गुण आहेत, 20 मिनटामध्ये आराम के साथ होतील. त्यानंतर जे पद्य विभागाला पेजेस सोडले होते ना, तिथं जा. 16 गुण 30 मिनटामध्ये सहज मिळवता येतील. म्हणजे आता काय झालं बघा, ऑलमोस्ट तुम्ही इथपर्यंत सगळे पहिले जे 4 विभाग होते ते पूर्ण करून बसलेला आहात, बरोबर. आता ह्याच वेळेमध्ये जाहिरात लेखन हा 5 गुणांचा प्रश्न पटकन निपटून टाका. कळलं नक्की? समजलं? आता हे करताना अगोदर पत्रासाठी जागा सोडा. पत्र तुम्हाला बॅक टू बॅक एका पेजवर लागेल, बरोबर. त्यामुळे तेवढी जागा सोडा आणि लगेच जाहिरात लेखन करून घ्या. म्हणजेच याच 1 तासामध्ये आपण मॅक्सिमम मार्क्स कवर केले. कळलं? शुअर? आता
पद्य विभागाचं टाईम मॅनेजमेंट कसं करताल ते पण समजून घेऊ. 30 मिनटं असणार आहेत. पहिल्या 15 मिनटामध्ये कवितेवरचे प्रश्न उत्तर लिहिताल. कमी वेळेतच होतील, टेन्शन नका घेऊ. नंतर कृती 5 मिनटामध्ये आणि रसग्रहण 10 मिनटं देऊन व्यवस्थित लिहायचं आहे. कसं लिहायचं सांगितलेलं आहे, बरोबर. चलो, आता शेवटचा 1 तास फक्त 19 गुणांचा तुम्हाला पेपर लिहायचा आहे आणि उपयोजित लेखन एवढंच पाठ बाकी राहिलेलं असणार आहे, बरोबर. नक्की. आता याच 1 तासामध्ये आपल्याला पेपर चेकिंगसुद्धा करायचं आहे, हे पण डोक्यात ठेवताल. आता एक गोष्ट काळजीपूर्वक लक्षात ठेवा, बोर्डचा पेपर एकदा का 2 वाजले की परत तुम्ही बघणार नाही आहात, बरोबर. त्यामुळं त्याला असं लिहा की आयुष्यभर तुमच्या डोक्यात राहील की मी बोर्डचा पेपर असा लिहिला होता, बरोबर. त्यामुळं हे शेवट जेव्हा तुम्ही पेपर चेकिंग करताल ना, तेव्हा एकूण एक प्रश्न झाला आहे का नाही झाला ह्याची आपल्याला खात्री करून घ्यायची आहे. बघा, शेवटच्या 1 तासामध्ये आपल्याला एकूण 3 प्रश्न लिहायचे आहेत. पहिलं पत्रलेखन 6 गुणांसाठी 15 मिनटात होईल. नंतर बातमी लेखन 5 गुणांसाठी 10 मिनटामध्ये सहज होऊन जातं. आपल्याला किती लिहायचं आहे? साधारण पाऊण पेज लिहायचं आहे. आता एवढं झाल्यानंतर लगेच प्रसंगलेखन लिहू नका, ठीक आहे. जो काही शेवटचा प्रश्न तुम्ही लिहिणार आहात तो लिहू नका. अगोदर काय करा, मागचं काय राहिलं आहे का ते चेक करा. म्हणजेच जसं की या ठिकाणी पद्य विभागातला कुठला प्रश्न राहिला आहे का, उतार्यावरचा कुठला राहिला आहे का, व्याकरणातला कुठला प्रश्न राहिला आहे का, तो क्रॉस चेक करून घ्या. हे जर क्रॉस चेक केलं ना, मग आपण कन्फर्म होऊ की बाबा आपलं सगळं झालं आहे आणि फक्त आपला 8 गुणांचा प्रश्न राहिला आहे. निवांत 20 मिनटं चकाचक लिहित बसा, कळलं. 20 मिनटामध्ये तुम्ही 2 पान प्रसंगलेखन सहज लिहू शकता. तेवढं तर तुम्हाला जमेलच, कळलं. आता शेवटची जी 5 मिनटं आहेत त्या 5 मिनटामध्ये पुरेपूर प्रत्येक प्रश्न परत क्रॉस चेक करा. प्रश्नपत्रिका समोर ठेवा, उत्तरपत्रिका समोर ठेवा. प्रत्येक प्रश्न झाला आहे का असं क्रॉस चेक करत राहा. क्लिअर. आता सगळ्यात छोटी चूक तुम्ही काय करता बघा, तुम्हाला काय वाटतं की आपण रेषांना शेवट मारू, असं अजिबात करू नका. प्रश्न झाला रे झाला की लगेच पेन्सिलनी रेषा मारत चला. नंतर मारतो, पेपर झाल्यानंतर बघू असा विचार करू नका. ऑन द स्पॉट कन्फर्म मार्क करून टाका, कळलं. नक्की समजलं. चलो, ऑल द बेस्ट तुम्हा सगळ्यांना. तुमचा पहिला पेपर आहे बोर्डचा. नक्की तुम्हा सगळ्यांना सोपा जाईल. अजिबात टेन्शन घेऊ नका, नर्वसनेस फील करू नका. चकाचक माइंडने बोर्ड एक्झामच्या हॉलमध्ये जा. व्यवस्थित जे मागचे 3-4 दिवस तुम्ही अभ्यास केला आहे तो पूर्ण अभ्यास आठवा. तुम्हाला नक्की पेपर सोपा जाईल. आणि लक्षात ठेवायचं आहे, आपण 70+ टार्गेट ठेवलं आहे. त्यामुळं एकही गुणांचा पेपर तुम्ही सोडणार नाही आहात. प्रत्येक क्वेश्चन आणि क्वेश्चन अटेम्प्ट झाला पाहिजे. शेवटच्या 5 मिनटामध्ये प्रत्येक क्वेश्चन आणि क्वेश्चन चेक झाला पाहिजे. प्रत्येक प्रश्न झाल्यानंतर तुम्ही रेश मारणार आहात. आणि महत्त्वाची गोष्ट, प्रश्न नवीन पेजवरती सुरू करणार आहात. कळलं नक्की. चलो, बाय बाय, ऑल द बेस्ट. नक्की पेपर व्यवस्थित लिहा आणि आल्यानंतर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगताल की पेपर कसा गेला. सांगताल ना? नक्की. चलो, व्यवस्थित प्रिपेअर करा. बाय बाय, ऑल द बेस्ट.